यानंतर बातमी आहे डी.वाय. पाटील साम्राज्यावर पडलेल्या छापेमारीची। 24 तास उलटून गेल्यानंतर ही डी.वाय. पाटील संस्थेच्या कॉलेजेसची आयकर विभागाकडून कसून तपासणी सुरू आहे। पिंपरी, कोल्हापूर आणि नवी मुंबईतील संस्थांवरती आयकर विभागानं काल सकाळी 7:30 वाजता धाड टाकली। पिंपरीमध्ये 22 अधिकाऱ्यांनी डी.वाय. पाटील संस्थेच्या मेडिकल, डेंटिस्ट, फार्मसी त्याचबरोबर इंजिनिअरिंग अशा विविध कार्यालयांवरती छापा टाकला। नाझिम मुल्ला आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। नाझिम, कालपासून सुरू झालेलं हे धाड सत्र अजूनही सुरू असल्याचं कळतंय, आत्ताचे काय अपडेट्स? प्राजक्ता, काल सकाळी 7:30 वाजता डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या शैक्षणिक संस्थेवरती आयकर विभागाने जो छापा टाकलेला आहे, जी कार्यालय ताब्यात घेतलेली आहेत। 24 तास उलटून ही ताबा जो आहे तो अजूनही आयकर विभागाकडेच आहे। छाननी जी आहे ते कसून सुरू आहे। कागदपत्रांची छाननी काल पासून सुरू आहे, ती अद्याप सुरूच असल्याचं या ठिकाणी समजतंय। त्या पद्धतीनं या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या शिक्षण संस्थेचा मोठा पसारा जो आहे आणि ह्याच पसाराचा सर्व छाननी या ठिकाणी सुरू आहे। नेमकं यातून काय समोर येणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। आयकर विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती या ठिकाणी दिली जात नाहीये। अधिकृत प्रश्न जे त्यांच्यासमोर उपस्थित केले जात आहेत त्यांना देखील दुजोरा या ठिकाणी दिला जात नाहीये। अशी माहिती कळते की आज दिवसभर देखील छाननी सुरू राहणार आहे, कारण ज्या वाहनांमधून ते आलेले आहेत त्या वाहनांना त्यांनी 3 दिवस बुक या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळं आणखी आजचा दिवस तरी निश्चितपणे ही कारवाई जी आहे ती सुरू असणार आहे। परंतु ही कारवाई का सुरू आहे हे जर याचं गौडबंगाल जे आहे अद्यापही गुलदस्त्यातच आहे। प्राजक्ता, नाझिम, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।